इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या जागतिक तणावाचा थेट आणि मोठा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर दिसून येत आहे। एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शहरात गॅससाठी अक्षरशः हाहाकार माजला आहे। सकाळी 5 वाजल्यापासून रिक्षा चालक पंपावर रांगा लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील एकूण 12 एलपीजी पंपांपैकी बहुतांश पंपावरील साठा संपल्याने ते बंद आहेत। त्यामुळे ज्या पंपावर गॅस उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या आहेत। विशेषतः बीड बायपास सारख्या भागातील पंपावर पहाटे 5 वाजल्यापासूनच रिक्षा चालक ताटकळत उभे आहेत। एक धक्कादायक बाब म्हणजे शहरातील विविध पंपांवर गॅसच्या दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे। त्यामुळे रिक्षा चालवून घर चालवणे आणि दैनंदिन खर्च भागवणे चालकांसाठी कठीण झाले आहे। एकीकडे गॅससाठी तासनतास वेळ वाया जातो, तर दुसरीकडे वाढत्या किमतींमुळे चालकांनी जादा भाडे मागितले तर प्रवासी नाक मुरडतात। या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य रिक्षा चालकांवर उदरनिर्वाहाचे भीषण संकट ओढावले असून प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। भाव पहले था वही भाव करो। आप कब से यहाँ पे खड़े हैं सुबह? अभी हमको पाँच बज गए। 5 बजे खड़े हैं। तो और एलपीजी सेंटर नहीं है क्या यहाँ पे? नहीं है, मगर कहीं माल है कहीं नहीं है। अच्छा, हाँ ऐसा है। तो यहाँ रेट में कुछ फर्क आ रहा है? रेट में बोले तो वही भाव बढ़ा दिए ना उन्होंने, 94 हो गया, पहले 60 था, तो हमको वही भाव होना। आप 94 हाँ होना। तो ये जो किल्लत है और जो भाव बढ़ा है, इसका आपकी जेब पे क्या असर हो रहा है? आपके सर धंधे पानी हमारा पैसेंजर तो 5 पैसे बढ़ के दे रहा नहीं। पैसेंजर को 10 रुपये मांगे तो नहीं दे रहा, बोलता जो है लूट रहे, फिर बाद में बोलते रिक्शे वाले लूट रहे। हाँ ऐसा है, ऐसा बोलते, क्या बोलना। आपका नाम? सलीम साहब, जो आपको सब बता रहे हैं, हम क्या करेंगे? अभी ये मेरी बचत की रिक्शा है, अब बचत देंगे, घर चलाएंगे, क्या करेंगे? पेट्रोल तो चल ही रहा है, जब दिक्कत गैस की है, पेट्रोल की है, उधर से आ नहीं रहा है, तो फिर पेट्रोल क्यों चल रहा सर? हमारा बोलना ये। आप कब से खड़े हैं सुबह? सर मैं मॉर्निंग में 6 बजे से खड़ा हूँ, 6 बजे? नमाज पढ़कर आया और यहीं पे खड़ा हूँ। कितने रिक्शे पे सुबह से? सर सुबह यहाँ पे तकरीबन नहीं भी बोले तो 60 एक रिक्शा खड़े हुए थे। फिर उसके बाद में हम लोग 2 जने थे, तो उधर कंचनवाड़ी में चालू हुआ था, उधर गए तो उधर 250-300 रिक्शा दी के हम लोग रिटर्न वापस आ गए। फिर इधर आए तो फिर डबल से लाइन लगाने का काम किया। सर आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथं लाईनला उभे आहे। पहिलं तर त्यांनी असं सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत चालू होणार नाही। त्याच्यानंतर आपल्या मीडियाच्या तर्फेनं जर 4-5 लोक आलेले, पण त्याच्यामुळे त्यांनी चालू केला गॅस। तर आता 11 वाजता चालू केलेला आहे त्यांनी गॅस। आणि प्लस म्हणजे गॅसच्या किमती वाढू राहिल्या, ते आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे। कधी 90 होतं, कधी कोणत्या पंपावर 96 आहे, आणि ते बी असताना बी अवेलेबल नाही। पूर्वी किती जण आता किती जास्त सर? पहिल्या होता 61 रुपये आणि आता झाला 90। काही पंपावर 96-98। तुम्ही सांगा बरं, काय गाडी चालवणार आम्ही, काय घरी नेणार, काय गाडीचं मेंटेनन्स करणार? मी सकाळी 5 वाजल्यापासून लाईन मध्ये उभा आहे। आज नाही म्हणलं तरी 10-10:30-11 वाजेपर्यंत पंप बंद होता काही कारणामुळे। तर आता शिक चालू केला त्यांनी, वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर इश्यू चालू केला। आता बघते आता कौरक लाईन मध्ये उभा राहणे, काय किती टाइम लागेल अजून। एक तर घरी जाणं नाही, धंदा पाणी नाही, काही नाही, काय नाही, अशी परेशान चालू आहे आमचं काहीतरी हे करावा लवकरात लवकर गॅसचा, बाकी काही विषय नाही। सध्या गॅसचे दर पण कसे? गॅसचे दर पण आता 90 रुपये चालू आहे, 89 का काहीतरी पैसे चालू आहे, समजून घ्या 90 रुपये चालू आहे। भाडे वाढ नाही, काही नाही, पॅसेंजरला म्हणलं 10चे 20 देतं, कोणी देत नाही, काही नाही। जे चालू आहे ते आता सध्याला पूर्ण हे किती वेळ लागतो गॅस भरायला नाही म्हणलं तर सकाळी 5 वाजल्यापासून उभं आहे। आता झाले किती टाइम बघा, 11 वाजायले, म्हणजे 5-6 घंटे तर इकडेच घातले आम्ही। आता काय धंदा पाणी करणार आम्ही, काहीच नाही। इथं गॅस टाकायचं, घरी जायचं, जेवण करायचं, काही करायचं, सकाळपासून उपाशी तापाशी इकडे उन्हात उभा आहे। आपल्याकडे पहिले 60 रुपये लिटर गॅस चालू होता, तर आता 90 रुपये चालू झाले। ठीक आहे, तर आता सगळे पंप बंद आहे, त्याच्यामुळे सगळे लाईन आपल्याकडे लागलेले आहे। सगळ्याकडे पंपाकडे स्टॉक नाही, तर आपल्याकडे चाललेले आहे।
तर सकाळी पंप बंद झालेला होता, आपल्या मशीनचा प्रॉब्लेम होता, तर आता चालू झाले पंप आपले. बरं आपल्याकडे गॅस किती सध्या किती दिवस पुरेल इथं gas? आपल्याकडे अजून 1 हफ्त्याचा स्टॉक आहे आपल्याकडे, या पंपवरती स्टॉक आहे 1 हफ्त्याचा आहे. गॅसच्या दर की वाढ झालेली आहे. हो, वाढ तर झाली नाही. पहिले 61 रुपये होता, आता 90 रुपये केलेले आहे. सगळीकडे सिटीमध्ये 96 चालू आहे, आपल्याकडे 90 रुपये चालू आहे. बरं गॅस भरायला जे रिक्षा चालक येतात त्यांचे काय अनुभव आहे? त्यांचं काय नाही, ते म्हणते फक्त गॅस रेट कमी करा म्हणते, दुसरं काय त्यांचं दुसरं काही अडचण नाही त्यांची. काही वादविवाद होतात? हो, झगडे किरकिरी होत राहतात, पंपावरचे किरकिरी होत राहतात. मग यासाठी काही समजा आपण पोलीस प्रशासनाचं प्रदक्षिण मागवणार? नाही तसं काय नाही, रिक्षावाल्याला आपण सांगितलं जसं तुम्ही किरकिरी करत असाल आपण पंप बंद ठेवणार, तुम्ही जर लाईनशीर असाल तर लाईनशीर गॅस भरणार आपण त्यांना. अंदाजे किती रिक्षामध्ये गॅस भरला असतो? आपल्याकडे 4-5 हजार रिक्षा येतात दिवसभर. आतापर्यंत काही नंबर नाही लागला, काहीतरी मेकॅनिक त्यांचं काहीतरी बिघडलं होतं गॅसमध्ये आणि रेट खूपच वाढू लागले त्यांच्या मनासारखं. आता 90 झाला आणि आमचं जे पहिले रेट होतं ते द्यायला पाहिजे. पेट्रोल पंपवाल्याचं ते तेवढंच आहे, सगळ्यांचं शॉर्टेज आहे ना, म्हणजे असं का बरं आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.